नमस्कार, पीयू मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत. अशोक मामा म्हणतात, दिग्दर्शक महेश कोठारेंचा धूमधडाका मधला माझा खोकला मला असा अचानक मिळाला. प्यार किए जा या हिंदी सिनेमाचा तो रिमेक होता. मी केली ती भूमिका त्यात किशोर कुमारनं केली आणि त्यात धमाल आणली होती त्याने. मित्रांसाठी त्याचा म्हातारा बाप बनून येतो आणि त्या गेटअप मध्ये त्यांची खूप तारांबळ उडते. आता तीच भूमिका मला करायची होती. आपण वेगळं काय करायचं हा विचार माझ्या मनात चालू होता, पण शूटिंग सुरू होईपर्यंत मला काही सापडत नव्हतं. माझी पाटी पूर्ण कोरी होती. धूमधडाका मधला म्हाताऱ्या बापाचा गेटअप आला तेव्हा मला वाटलं की यात काहीच वेगळेपण नाही. या कपड्यांमुळे आणि विगमुळे कदाचित माझ्यावर बंधन येण्याची शक्यता आहे. मी तो विग घेतला आणि फणीनं विस्कटला. त्यातून या माणसाच्या चेहऱ्याला एक चक्रमपणा आला. वय मोठं दाखवण्यासाठी त्याला दाढी मिशा होत्याच आणि हातात पाईप. मी सिनेमात सिगारेट ओढलेली होती, पण कधी पाईप किंवा चिरूट ओढलेली नव्हता. त्यातला तंबाखू घशात बसला हे मला माहित नव्हतं. तर झालं तसं की म्हातारा बनून आल्यानंतर माझं पहिलं दृश्य पाईप ओढण्याचंच होतं. बागेत काम करणाऱ्या शरद तळवळकरांना मी नमस्कार माळीबुवा असं म्हणतो. माझा संवाद मी सुरू केला आणि मला खरंच जोरात ठसका लागला आणि खोकत खोकत मी संवाद म्हटला. हे चुकून झालं खरं, पण या खोकल्यातून आपल्याला आपले संवाद वेगळ्या स्टाईलनं म्हणता येतील असं मला वाटलं. नाहीतर हा तरुण मुलगा म्हातारा बनून आलेला आहे आणि घरातल्या खऱ्याखुऱ्या बापाच्या प्रश्नांना उत्तर देताना त्याचा गोंधळ उडणारच. हा गोंधळ खोकल्यातून मस्त दाखवता येईल हे लक्षात आलं आणि त्यानंतर मी ते वॅक विखी उखू प्रत्येक खोकल्याबरोबर वापरलं आणि त्यामुळे ही व्यक्तिरेखा हिट झाली. या सिनेमात मी आणखी एक धमाल केली. शरद तळवळकरांचं धनाजी वाकडे हे नाव मी एकदाही नीट म्हटलेलं नाही. वाकडोजी धने, ढाकडोजी वाणे अशी काय तोंडाला येतील ती नावे मी उत्स्फूर्तपणे आलेली आहेत हे विशेषच होतं. आणि त्याआधी शरद तळवळकरांबरोबर मी काम केलं होतं, पण धूमधडाका मध्ये आमच्या दोघांचे सीन सॉलिड जमून आले होते. दिग्दर्शक म्हणून महेश मला अडवलं नाही, उलट ते मस्त आहे असंच सांगितलं. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे शरद तळवळकरांना गोष्ट सांगतो असा एक सीन आहे. तो सीन खरं तर पूर्णपणे लक्षाचाच आहे. मूळ हिंदी सिनेमात या सीन मध्ये फक्त बाप आणि मुलगाच आहेत. मी महेशला म्हटलं होतं की मी त्या सीन मध्ये असता कामा नये. बापाला मुलगा भयानक भीतीदायक स्टोरी सांगत असेल आणि बाप एकटा असेल तर घाबरेलच. शेजारी असेल कोणी तर तो घाबरणार कसा. त्यामुळे माझी तिथे गरज नव्हती. तसं मी महेशला सांगायचा प्रयत्न केला, पण मी त्या सीन मध्ये असायलाच हवं असा महेशचा आग्रह होता. शेवटी मी दिग्दर्शकाचंच ऐकलं, पण मला त्यांच्यापासून दूर बसव असं मी त्याला सांगितलं. शरद तळवळकर मला त्यावेळी म्हणालेही, असं कोणी म्हणत नाही रे. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं, शरद काका हा सीन लक्षात आहे, त्याचं क्रेडिट त्याला मिळू दे, मी मध्ये असताच कामा नये. त्या सीन मध्ये लक्षात त्याच्या रहस्यमय सिनेमाची गोष्ट वडिलांना सांगत असतो आणि ती सांगताना इफेक्टसाठी निरनिराळे आवाज तो काढतो. दरवाजा उघडायचा, वायपरला वादळाचा, दूरवरून कुत्र्यांचा, भुकण्यांचा, पक्ष्यांचा असे अनेक आवाज डबिंग करताना ते सगळे आवाज मी काढलेले आहेत. धूमधडाकाचं डबिंग करिअर स्टुडिओ मध्ये झालं. सुरेखा राणे या अभिनेत्रींचं डबिंग पद्यान म्हणजे लक्षाच्या बायकोने केलं होतं. त्यावेळी लक्षा, निवेदिता, प्रेमा, किरण या सिनेमातल्या कलाकारांबरोबर ती सुद्धा स्टुडिओ मध्ये असायची. दिग्दर्शक म्हणून महेश असायचाच आणि आमचे रेकॉर्डिस्ट असतं या आणि एवढ्याच लोकांना माहित होतं. लक्षानंही कधी कुठल्या मुलाखतीत ते सांगितलं नाही.
धूमधडाका हा माझी कारकिर्दीतला महत्वाचा सिनेमा आहे एवढं मात्र नक्की, मी केलेल्या क्लीन कॉमेडी पैकी हा एक सिनेमा आहे. अर्थात मी केलेलं बहुतेक विनोद सिनेमे तसेच होते. संवाद म्हणून कोणी हसवू शकतं, पण निखळ विनोद करणं खूप कठीण आहे. आणि सिच्युएशन कॉमेडीवर भर असणारे सचिन बासू चटर्जी यांचे सिनेमे पाहिले की जाणवते. अशा प्रकारे ज्येष्ठ अभिनेते अशोक मामा यांनी धूमधडाका मधील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी PU मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.